घरातली कामं नको वाटते ते आहे का नाही हा आणि असं बसायला पाहिजे नुसतं. अहो मामी डोकं दुखतंय म्हणून सुट्टी घेतली मी. जायचंय मला दुपारून. तू घर जावाय म्हणल्यावरती असली जपडी होतच राहत असते ते. तू दाखत राहतोय कोणाच्या तिथं. मग आधी कळत नव्हतं लग्नाच्या आधी तर झालं होतं ना, घर जावं म्हणून आला होता तुम्ही. मग घर जावायला काही इज्जत बिज्जत असती का नाही घरात? लय पडलंय ना, जावा निघा. नीट बोल. निघा. अंगाला हात लावायचं. निघा बोलला ना, निघा इकडनं. नीट बोल. नीट निघा. आवाज खाली कर. निघा जावा. जावय सांगा एवढं पण अत्याचार करू नका का, त्याने फाशी घेतली पाहिजे म्हणून. काय आज कामाला नाही जायचं तुम्हाला? नाही रे डोकं दुखतंय जरा म्हणलं थोडा वेळ आराम करावं बरं वाटेल जरा म्हणलं. बरं म्हणजे सुट्टी घेतली म्हणून तू. सुट्टी नाही रे जायचंय पण आता थोडा वेळ आराम करून जाणार आहे. मग तोपर्यंत तेवढी घरातली कामं करून घ्या. घरातले काम हा ते घरातले पाणी बिणी भरायचं आहे म्हणत होती आणि त्यात थोडस ते भांडी बी राहिलेली तेवढी घासून घ्या. घरात अगं बस बाई माझं लय डोकं दुखतंय. मी आराम करायसाठी थांबलोय इथं. आता घरात आहेच ना, घरात कुठं त्या ऑफिस मध्ये गणगण असते, घरात काय काम तेवढं कर की तू पण मोबाईलच बघते ना. असं पण तू काय करते का? तुझं काम चालू आहे काय? माझं पण तर दुखतंयच ना. आज मी सुट्टी घेतली तर काय होतंय काम करायला घरात. जा तेवढं कर तू. वा 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 चांगलं गुलू करत बसलाय नाही का हा. कसला गुलू अगं, सुट्टी घेऊन घरात बसले. मग म्हणलं भांडी घासून घ्या तर मला म्हणे तूच घास. तुला तर माहिती ना मला किती त्रास होतोय. घरातली कामं नको वाटते ते आहे का नाही हा आणि असं बसायला पाहिजे नुसतं. अहो मामी डोकं दुखतंय म्हणून सुट्टी घेतली मी. जायचंय मला दुपारून. मग गोळ्या खाल्ले ते ना, काल जाऊन आला दवाखान्यातनं. आता कामं करायची ना ती का? कुणी करायची ती कामं? लय डोकं दुखतंय त्याच्यामुळे मी आराम करत बसलो इथं. बस झाला आराम आता. जावा ती चहा पाणी काहीतरी बघा माझ्यासाठी. चहा आणि मी करू काय चहा? मग कुणी करायचा? हिला सांगा की हिला करायला हवा की. तिला पण त्रास होतोय माहित आहे ना. मोबाईलच बघते की असं बसून. ती काय करते तेव्हा? तुम्ही पुढचं लय बोलू नका. तुम्हाला सांगितलंय तेवढं करा. मी नाही बनवणार चहा बी तसला. बनवणार ना? दोन अजिबात. टायमिंगला आहे तर गिळायला मिळतंय ना, ती पण मिळणार नाही मग. हे असले नखरं केल्यावर चहा बी नाही बनवणार मी. तिला सांगा बनवायला. कोण करायचं मग हा? कामवाली ठेवा तिथं आणि पगार चालू करा मग. अहो, नसलं घर होत तर जावई झालं स्वतःला. म्हणजे मामी तुम्ही पार रुबाबच झाडायला लागला ते. मग काय करणार? जावं आणि जरा बघाव ना घरातलं ही मग हा. त्या पोरीचा बी त्रास होतोय, तिला काहीतरी होतंय हा. कळत नाही का मग आपण करावं म्हणून? तिनं सगळं करायचं. अहो मामी दररोज तर मी करतोयच की, पण आज डोकं दुखतंय म्हणून बसलोय शांत. ती काय नाही जावा. ही रोजची नाटकं चालू आहे ती तुमची आता. बघती मी. जाऊ दे आई, जाऊ दे, नको लय बोलू. मी टाकते चहा. हा तुला नाही पुळ काही तू का लगेच हा. अगं तसं नाही, म्हणजे मी चहा टाकते तर ते पाणी भरून घ्या जा, त्यांना. पड मग तशीच करत बस. किती सांगितलं ही दुखतंय ती दुखतंय म्हणती नुसती माझ्यापाशी एवढत बसती आणि नवऱ्यापाशी आली की लगेच मी करते. अगं तसं नाही, चहा टाकते म्हणली फक्त, बाकीचं काम करतील की ते. जा मग उठ पडतीशी माझं डोकं जा. घालू. उठावं तुम्ही बी. पाणी भरा ती. माझ्याच्याने होणार नाही. तुमचं तुम्ही बघा काय असेल ती. होणार तर उद्याच्या उद्या कपाळ गुंडाळायचं आणि चालतं व्हायचं इथनं. ती बघतोय ना अजिबात आपण काय थांबायचं नाही करायचं. तर. मी बाहेर चाललोय. बाहेर चाललोय नुसतं फिरायला पाहिजे. घरातली कामं नको काय नको. आई तर खायला ही करा ती करा. अरे काय एवढा तोंड पाडून बसलाय? काय झाले नेमकं? काही रोजच म्हणन त्याला कोण रडे. अरे नेमकं झालं तरी काय? अरे 5 मिनिटं बायको सुखाने बसलो होतो. ती माझी सासू आली कुत्र्या का चाव 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 करीत. नुसता कालवा करीत ती. बसून सगळं देत नाही 5 मिनिटं सुखाने. अरे आता तू घर जावाय म्हणल्यावरती असली जपडी होतच राहत असते ते. तू दाखत राहतोय कोणाच्या तिथं. अरे धाकाचा विषय नाही पण घर जावाल मग अशी इज्जत असते. अरे मी बघतोय पण तू दाखतच राहतोय. तू काय करतोय? जी सांगेल ते लुडबुडू करून करत बसतोय. तसलं नाही रे. दणक्यात राहायचं. जावई राहतोय म्हणजे काय झालं? तू भेटतोय मरणाचा काय खराय? अरे अजिबात भेटचे नसते. माहिती मला चाललो माझी मी बराबर गप्प पडते. तू काय नाही भेट त्यांना तू भेटतोय. तो बी हदावला पाहिजे. तवा ती वटणीवर येते नाहीतर तुला चिंडूच करून टाकते ती. बघ मग तू विचार कर काय करायचं. काय ना तू म्हणतो ते खरं का? जाऊ दे मरू दे. लय ऐकून घेतलं हे. जातो बायकोला घेऊन मी सासरवाडीला निघून. आता ती सासू मरू दे तिकडे. मिली ते मिली. मला नाही घेणं तिचं. जातो बायकोला जातो घरी. आता बायकोला घेऊन जातो निघून गावाकडे. जातो काय? अरे तेवढे टपरीची उधारी देऊन जा.
कायची उधारी टपरीची? त्या दिवशी टपरी उदर नाही राहिलेली. हा देतो त्याला, काय अडचण नाही, नका टेन्शन. मी काय म्हणतोय हम्म. नको लागा जाऊ उगाच मला बी करमायचं नाही लागा. परत तू तिकडे गेल्यावर मी कुठ्या बोलत बसायचं सांग बरं तू. अरे गाण्या पण इथं बघ ना कशी हालत त्या जायची. जर दम देऊन राहायचं त्या बेचय कशाला. इथं बघ ना हालत कशी करून ठेवली यार. तिकडं तुला तर माहिती माझं तू कसं काय हालत कर ठेवलंय. काय पलट कर उद्याच्याला डायरेक्ट वसकूनच मला नाही जमत तसं असं डायरेक्ट बदलच काय होतंय नुसतं बघ एकदा. हा अरे काहीतरी बदलल्याशिवाय काहीतरी होत नसतंय. सासूला काय वाटतंय जावंय म्हणजे बोळकाट आहे सांगेल तसं करताय हा. असं वाटतंय रे सासूला. आणि ती सारखं 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 बोलून हे झालेलं आहे. तू काय कर जरा धमकवून राहा काय मी सांगतोस कर. हम्म. आणि बायकोला बी दम टाकाय त्याच्या पुढे काय विषय नाही. मी त्याला वाटतं की ह्याच्यावर प्रेम करतोय माझ्यावर प्रेम करतोय दोघाला बी दमात ठेवायचं रे. आणि बायकोला परत जीव लावायचा करा नाही करा. तू म्हणतो तसंच करतो आता एकदा. बघतो तिच्याकडे ती चालतंय चालतंय. लईच माझा आणि आडी येत होते आमच्या दोघांच्या मध्ये. बोलली ठीक आहे ना तर जातो बायकोला घेऊन त्या गावाकडे. लय जातारास होत असेल हा. जा बिंदास. मग आता काय करतो इलाज नाही. लय काय वाटलं तर परत तुझ्याकडे चक्कर मारा येत जाईल. त्याचं नाही का टेन्शन घेऊ. चालते चालते येऊ का मग. मला बी जरा काम आहे येतो. चल मी बी जातो. कर फोन मला काय झालं. करतो तुला फोन. हा. बस मला का सांगू तसलं काही. बघते मी केव्हापासून तेच सारखंच चाललंय, ऐकून तेच घेतलं चाललंय. म्हणून बोलायला लागली काय तू पण आता. ती मामी तर मामी बोलती पण जाऊ दे आता मामी मोठी म्हणून तीच ऐकून घेतो म्हणून तू बी आता लाग बोलायला मला. अहो लग्न झाल्यापासून ते सगळं करत होता. धुणं करायची भांडी करायची 2 दिवस झालं बघते काय चाललंय तुमचं. काय चाललंय म्हणजे ऐकून घेतोय म्हणून काय बी सांगणार का काम. आता घरातले काम मी करायचे का. मग आधी बी करतच होता की आता एक बी शब्द पडू देत नाही. काय माहिती काय झालंय तुम्हाला. तेच ना आधी ऐकून घेतलं म्हणून आता माझ्या हे आले. पहिल्यांदा ऐकून घेत होतं म्हणून तुला वाटतं मामीच ऐकलं मग तू म्हणते त्याचं ऐकते माझं पण ऐकणार. आज थोडी मी ऐकणार नाही बाई मला नाही जमणार आता. मग आधी कळत नव्हतं लग्नाच्या आधी. लग्नाच्या आधी तर झालं होतं ना घर जावं म्हणून आला होता तुम्ही. मग घर जावायला काही इज्जत बिज्जत असती का नाही घरात का पर घरातलीच कामं सांगते करायला सगळे. इज्जत असते का नाही म्हणजे इज्जत असं असते काय का? केलंय आम्ही तुम्हाला. काय केलंय असं. अरे तू यासाठी सरकारी नोकरी सोडली घरच्या लाईबापाला सोडलंय सगळा तिकडला आयुष्य आरामाची जिंदगी सोडली तुझ्यापाशी येऊन राहिलो इथं. आणि तू आता मला असले कामं सांगते का. मग काय वाईट झालंय का तुमचं. वाईट झालंय का. मग घरातले कामं करायला बोलले का मला इथं. घरगडी म्हणून ठेवला काय मग घर मग आधी जावाय म्हणून? सांगायचं ना. सुरुवातीला सगळं चाललं होतं. आधी सुरुवातीला हा बाई हे सांगायचं. करतो ते करतो ते करतो ते आणि आता बरं तुम्हाला प्रॉब्लेम यायला लागलाय. प्रॉब्लेम आला तुझं काय नाही, मला बोलायचं काय मग? ना, ती मला- मामीचं ऐकून घेतलं मामीला वाटतंय आता हे ऐकून घेतोय सगळं. घर जावाय म्हणजे तू घरगडीच करून ठेवा घर काहीतरी जावाय. ना वेगळंच चाललंय तुमचं. बाहेर तुम्हाला कोणीतरी कानं भरवतात. पुन्हा कान भरवत माझे बाई. 100% तुझं कानं ऐकून घेतलं म्हणून तू असं भरवतात. करायला लागलीस आता. कानं भरवत नाही तर मग तुम्ही इतक्या दिवस बरोबर करत होता ना. आता काय झालं तुम्हाला. काय झालं मध्येच आता? काय झालं तुम्हाला. अबे तू कुठले बी काम सांगला करणार आहे का. तुझं नाही ऐकून घेणार मला जमणारच नाही ते. म्हणजे काय असं कुठल्या पुस्तकात दिलंय का हे काम बाईनी करायचं हे काम गाड्यानी करायचं म्हणून. अबे घरातले कामं कर ना तू. बाहेरची कामं करत नाही का मी. मग जाते मी बी बाहेरची कामं करायला. बाहेरची कामं करायला काय जमणार आहे तुला बाहेरचं हा. काम रे. काय जमणार आहे तुला. बोलतात की सगळं जमतं मला. लय जमतं. नखरे व्हायला लागलेत दिवसांदिवस बघितलं तुझं मी तुमची. काय जमतं बघितलं दिवसांदिवस नका सांगू नखरे ना वाढत कालवा करू चाललेत. नको बस. हा, काय चाललंय काय लावलंय. हो मामी का बसा कालवा करू नका. बघ की अगं, ऐकते किती म्हणजे? बोलायला लागले. काय चाललंय लय तोंड सुटायला लागले काय आता अलीकडे. तोंड सुटायला लागलंय म्हणजे ऐकतं म्हणजे काम करतोय ऐकतं नाही खात. मामी तुम्हाला डायरेक्ट सांगतो मला घरातली कामं करायला जमणार नाही आता. नाही जमणार. हा, नाही जमणार. तुम्ही काही बी कामं सांगितलं खायला ऐकतं म्हणजे बाहेरचे कामं करून कमून आणत नाही का इथं का घरात बसतोय काय 24 तास. मग घरातली कुणी काम करायची. घरातले काम काय कोणी सगळी सांगतोय करायचे का? हिला कशाला ह्याला ठेवलंय काय हिची काय पूजा करायला ठेवली काय. ती बी करतीस ना. माझं कर. घर आहे ठेवली का तुझ्या घरात नाही मी तुझं माझ्या घर आहे घरीच म्हणजे राहतो. काम कर नाही इथं सोबत. हा, काम मग करत नाही का. देवाऱ्या पूजून ठेवायला आणलंय बाहेरचे काम नाही काय करत मी घरातले काम मी करणार नाही तू पण मला जमणारच नाही काम करायला. का बरं जमणार नाही. नाही जमणार. नसलं होत नाही सगळं तर निघायचं बघायचं. अजिबात इथं थांबायचं नाही. तुम्ही सांगायच्या आधीच तयारी केली निघायची ते नका सांगू. शेवटचं सांगाय आलोय हिला माझ्यासोबत लावायचं असलं तर लावायचं नाही तर इथं इथंच ठेवा. माझं मी निघून जाणार आहे. हा, जावा. नाही येत. तुमच्या पोरी माझं प्रेम होतं म्हणून इथे येऊन राहिलो होतं नाही तर मला काय ही नाही. माझं तिकडं पडलंय मला लय मोठं लय पडलंय मला ना. गरज जावा निघा. आहे. नीट बोल. निघा, निघा. अंगाला हात लावायचं निघा नीट बोल. बोलला ना निघा इकडनं. नीट बोल नीट. इकडनं निघा. आवाज जावा, खाली जावा, कर. निघा. जावा. तिच्या अंगाला हात लावायचं नाही. जावा तुम्ही. चल. निघा इकडनं. चल जा. निघ. झालंय आलाय बोलायला. की लय आलाय मोठा शाना बोलणारा. काम धंदे करायचे नाही काय नाही नुसतं फिरायला पाहिजे. चल आपल्याला असाच धडा शिकवला पाहिजे. झालं काय आयुष्य झालंय ना सेम त्या भावल्यातल्या खेळण्यांसारखं.
बायकोच्या नादी लागून तिकडे आईबापाचं घर सोडून हिच्याकडे येऊन राहिलो आणि आज तिनं हा दिवस दाखवला. घरातून धक्का मारून घराच्या बाहेर काढले. काय रे देवा, काय परीक्षा बघतोय माझी? काय चूक केली मी? काय इथं बसले काय रे विसले इथं का बसला असं निखिल भाऊ, रडतोयस तुला काय काय रे काय प्रॉब्लेम आहे लय भयान विषय झाला रे. बाहेर काय आलंय बायकोनं घरातून धक्का मारून बाहेर काढलं रस्त्याच्या. कोणी वहिनी वय काय रे बघ ना यार, मी त्याच्यासाठी माझे आई बाप सोडले आणि हिच्याकडे येऊन राहिलो आणि हा. आजही तुला काय ह्यांच्याकडे आजी- राहिला होता ना आज घरातून धक्का मारून हिला बाहेर काढले. काय सुद्धा ना, असं वाटतंय की काही समजा नाही मला काय झाले ते, काय करू ते आता. आईला लईच अवघड झालं रे पण वहिनी अशा का वागल्या बरं काय माहित नाही बाबा. दररोज सगळं त्यांचं ऐकून घ्यायचो आणि आज डोकं दुखत होतं म्हणून थोडा वेळ आराम करावा म्हटलं. हा. आणि तिचं काम ऐकलं नाही. तेवढ्यात मामी आली. मामीने पण तेच केलं. मामीला म्हणलं मामी डोकं दुखतंय माझं, तर ती पण म्हणते काही काम नसलं काय त्यात नकारावं म्हणली तर जावा. आणि बायकोनं पण घरातून बाहेर ढकलून दिला, हाताला धरून बाहेर ओढलं. आईला अरे ह्यांना काय जावायची किंमत बिंमत आहे का नाही हा अरे एवढा सोनासारखा जावाई भेटला की त्यांना कुठेतरी जाणीव ठेवली पाहिजे की त्यांनी. जाऊ दे तू काही टेन्शन घेऊ नको. मी येतो बोलायला त्यांच्या संग सर वहिनींसंग मी बोलतो एकदा उगा नको काही टेन्शन घेऊस आणि रडू बिडू नकोस. नाही बाबा, मला नाही जायचं परत तिकडे. मी येतोय मी समजून सांगतो. आपण काय करू समजून सांगून? 4 माणसं बघते साईडचे, सगळ्याला माहिती हा घर जावाय तर लग्न करून आलाय, मग जावायची इज्जत असते का नाही काय लागा? हा, हे आता करतो बरोबर आहे. जाऊ दे बोलू आपण चल नको रडत बसू का चल उठ जाऊ आपण बोलू चल बघ चल. चल वहिनी ओ मावशी मावशी काय झालं? का हो? नाही काय नाही झालं मग? ते आलं वय ही माघारी परत? ह्याच्या नको माहित होतं तुला मी. लय रागाने वैतागाने गेलं होतं की इथनं नुसतं तना 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 करून. आता अलीकडं लयच तोंड सुटलं होतं नुसतं. आम्हाला दोघीला बी बडबड करून गेलं होतं गबाळ गुंडळून. हा ना, बरं माघारी आलं लगेच. चूक घ्यायचीच आहे का अहो, फाशी घ्यायला निघालो होतं की काय फाशी घ्यायला? होय फाशी घ्यायला निघालो होतं. नशीब मला दिसलं म्हणून त्याला घेऊन आलो इथं. आम्हाला तर म्हणले घरी चाललं त्यांच्या. काय झालं असं एवढं फाशी घ्यायला निघाले असं काय माहिती अहो भाऊजी, 2 दिवस झालं काहीतरी किरकिरी करतय, उलट सुलट बोलतय. अगो बायान फाशीच घ्यायसारखं काय झालंय असलं? आम्ही काय बोललो वय इतकं तुम्हाला? जसं काय तुम्हाला माहितच नाही काय झालंय ते. अहो, एवढं फाशी घ्यायसारखं? होय हेच किरकिर करतोय होय कोणीतरी कान भरून दिलेले दिसतात म्हणून चाललंय. आता अलीकडच तसं करायला लागलं होतं माहितीये का? ह्याच्या अगोदर नाही, सगळं व्यवस्थित होतं. आणि आता ह्या 2-3 दिवसातच सारखं किरकिर किरकिर किरकिर, माघारी उलट बोलणं हे करणं. मावशी तुम्ही बोलूच नका असं समजू नका की मला काय माहित नाही म्हणून. सगळं माहिती आहे मला. का हो तुमची पोरगी आता ह्याच्या घरी तिकडे राहिली असती, तुम्ही जर तिला असा त्रास झाला असता काय केलं असतं बरं तुम्ही? अरे पण आम्ही त्रासच देत नाही त्यांना. काय काय त्रास दिलाय तवा? का आम्हाला कळत नाही काय का आम्ही गावाबाहेर राहतोय का? तुम्हाला काय माहिती भाऊजी, आम्ही सोबत राहतोय ना. आणि काय त्रास दिले तेव्हा त्यांना आम्ही? आता घरातली एवढी तेवढी कामं सांगितली तर करायला पाहिजे ते का नाही? हा, दुसरं कोण करणार आहे गड्या माणसाशिवाय? गडी माणसाने घरातली कामं करावी काय? हा करू द्या ना. काय गडी माणसाने भांडी बिडी घासावी का? भांडी कुठं सारखी घासायला लावली तवा? एखाद्या बारीलाच हिला काय दुखत असलं तरच, नाहीतर कशाला आम्ही तरी सांगतोय अहो, तवा? पण तुमचा जावई आहे ना त्यो, त्याला जावई सारखा दर्जा द्या की तुम्ही. तुम्हाला मावशी, एवढा तुम्हाला राग तरी येतो पटते का का? सांगा बरं. अहो नाही पटत. मग पण सारखं घरात बसून राहायचं, कामाधंद्याचं बघायचं नाही, काय नाही, मग येतो राग वैताग माणसाला. म्हणून बोलतो. आम्हाला तरी नकोशी वाटते का ती? आपण तो तिला म्हणला होता ना की बाबा घरी जाऊन राहू आपण तिकडे.
कधी बोलले तेव्हा मला लग्न करायच्या आधीच ठरलं होतं आमचं, तेव्हा सगळं मान्य केलं होतं ह्यांनी. आताच काय झालं काय माहिती. एवढं होतं तर मला तेव्हाच सांगायचं ना. आता घर जावंय म्हणल्यावर इथंच राहिलं पाहिजे ना. अहो, का घर तिकडं? जावं आहे मान्य आहे, पण घर जावायला तुम्ही एवढा पण त्रास देऊ नका ना. जावायची थोडी तरी इज्जत ठेवा की बाबा जावं आपला. अहो कधी इज्जत नाही केली, आता अलीकडे ती उलट बोलायला लागलं म्हणूनच माझं बी तोंड सुटलं. नाहीतर मी तरी कशाला बोलती होय ग? कधी बोलत होती का मी त्यांना एवढं? कधीच नाही. जावय सांगा एवढं पण अत्याचार करू नका बाबा, त्याने फाशी घेतली पाहिजे म्हणून. हे बाई तसलं काही करू नका. तुम्हाला इथनं पुढं काय काम सांगत नाही घरातली. तुमचं तुम्ही काम करत जावा आणि तुमच्या बायका पोरांचंच बघत जावा. बाद झालं. मी काय सुद्धा बोलणार नाही तुम्हाला, पण हे असलं काय करून घेऊ नका बाई. जीव काय सारखा सारखा परत येतो का? आणि तुमच्या आई बापाला आम्ही काय सांगू परत तुम्ही काय केलं करून घेतलं तर? देऊ दे त्यांनी आम्हाला फसाला आणि दानाला. मग नाही तर काय. माझं काय म्हणणं आहे माहितीये का, जसं तुम्ही तुमच्या लेकीला लेकी सारखं सांभाळता तसं बाबा जावायला पोरासारखं सांभाळा, एवढंच म्हणणं आहे माझं. मला काय तुमच्यामध्ये भांडण बिंड लावायची नाही बाबा. मला फक्त तो फाशी जाताना दिसला म्हणून तुमच्यापाशी घेऊन आलो मी. बरं वाईट काय केलं असतं परत तुम्ही काय केलं असतं? बरोबर आहे तुमचं. बरं केलं मी इथं घेऊन आला तीच, नाहीतर उगच लय वैताग वाढला असता. नाही तर काय. जावाय पाहुणं इथनं पुढं आमच्याकडं असं काय होणार नाही. तुम्ही काय डोक्यात राग कालवून घेऊ नका. आणि आता आपलं नीटनेटका संसार करा, प्रपंच करा. आणि जरी तुम्हाला इथं नसलं राहायचं तरी तुमच्या आईबापाकडे तिला घेऊन जावा आणि व्यवस्थित सुखा समाधानात राहावा. पण ही असलं काय करून घेऊ नका. मामी इथं राहायला बी नाही काय पावले. तुम्हीच विचार करा ना, बाहेरचा समाज काय बघत असेल, काय बघतोय. दररोज यांच्या घरात कालवा चालू आहे, तमाशा चालू आहे, जावायला काम सांगतात, ह्या दोघी बसतात. थोडा तरी विचार करा ना तुम्ही माझ्या बाजूने. खरंय, त्या गोष्टी कधी आमच्या डोक्यातच नाही आल्या. आम्ही आपलं डोक्यात काय राग कालवल्यावर सारखं तुमच्यावर तोंड टाकत राहिलो. पण नाही इथनं पुढं असं व्हायचं. आणि निखिल दादा तुम्ही घेऊन आला त्याला ते बरं झालं. जावायला आमच्या नाहीतर लय अवघड झालं असतं बा. ठीक आहे, आपण जाऊ तुमच्या घरी राहायला. संध्याकाळपर्यंत आवडतं काय. चालतंय, आता काय करू नका आणि सुखासुखी राहावं रे. चालतंय. चालतंय, येऊ का मग? हा. ठीक आहे भाऊजी. चहा पिऊन घे. नाही नको जायचं, मला कामावर जायचं. बरं. चला येऊ का मग? हो हो येऊ का? जा. फाशी बिशी घेऊ नको. जा, जावायला चहा करून आण अगोदर. जा बसा बसा खाली तुम्ही तिथं. आलं टाक ग बाई त्यात.